नमस्कार, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। अंगणवाडी सेविकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि ऊर्जा देणारी बातमी आहे। आपल्या कामाविषयी निष्ठा असेल तर नदी नाले, ऊन वारा पाऊस कोणाचं काहीही बिघडवू शकत नाही। अशा संकटांना तोंड देत आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करणारे या समाजामध्ये अनेक जण आहेत। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील नायामाळ येथील अंगणवाडी सेविका वंती वळवी त्यापैकीच एक म्हणावे लागतील। आपलं कर्तव्य बजावण्यासाठी नदीला पूर आलेला असतानाही नदीवरती आडव्या झालेल्या झाडावरनं कसरत करून ही अंगणवाडी सेविका बैठकीला जात असल्याची चित्रफीत सध्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती चर्चेमध्ये आहे। वंती वळवी ही अंगणवाडी सेविका तळोदा तालुक्यातील नायमाळ शिरवे येथे कार्य करते। दर महिन्याला अंगणवाडी सेविकांची क्षेत्रनिहाय बैठक होत असते। या बैठकीमध्ये संपूर्ण महिन्याभरातील कामाचा आढावा घेतला जातो। यामध्ये जन्म मृत्यू, गरोदर माता, लसीकरण, आहार वाटप, कुपोषित माता बालकांचं वजन, उंची, किशोरवयीन मुली अशा सर्व माहितीचा आढावा या दरम्यान घेतला जातो। त्यानुसार अंगणवाडीला सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असतात। आपल्या केंद्रातील बालकं, महिला लाभापासून वंचित राहू नयेत म्हणून वंती वळवी यांनी दुथडी भरून वाहणाऱ्या नदीची पर्वा न करता धोकादायक प्रवास करून ती ओलांडून दाखवली। यासाठी पूर्ण तालुक्यातनं त्यांचं कौतुक होत आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं अंगणवाडी सेविका अगदी मनापासून काम करत असतात। तर मग आता सरकार यांच्या मागण्यांकडे कधी लक्ष देणार आणि कधी यांची मानधन वाढ होणार हे पाहणं मात्र सर्वांसाठीच फार औत्सुक्याचं ठरणार आहे। तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडला असेल हा व्हिडिओ तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।